मरणाते सुटली काया विचारिया निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताहे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची केव कोटे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संतातिया सरे चरण संतातिया सरे चरण संतातिया पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा विस्तार पंचपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तो कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवी मरण हाती सुटली काया मरण हाती सुटली काया विचारिया निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा या अभंगातून तुकोबाराय आमची काया काया म्हणजे शरीर हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं त्याची मीमांसा तुकोबाराय अभंगातून करतात अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञाताचा आहे स्वर्गवासी कौशल्याबाई गुणाजी भालेराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन त्यांचे चिरंजीव असणारे श्री दत्तात्रय गुणाजी भालेराव मुलगा नातू अमोल दत्तात्रय भालेराव विशाल दत्तात्रय भालेराव अतुल दत्तात्रय भालेराव मंगेश नामदेव भालेराव समस्त शोकाकुल भालेराव परिवार यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ गोडगोड अशी वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे हृदय अभिन्न
ज्येष्ठ कीर्तनकार आहेत महाराष्ट्रातील आमचे रामेश्वरजी महाराज मते गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी आमचे गोकुळजी महाराज उबाळे गुरुजी आहेत. आदरणीय मृदंगाचार्य आपल्या परिसराचं मोठं वैभव आहे. आमचे ब्रह्मदेवजी महाराज उपस्थित आपल्या या फडातील ज्येष्ठ श्रेष्ठ वैष्णव टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील, उपस्थित राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रातील दिग्गज अशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणावरती इथूनच माथा ठेवतो आणि अधिक परिहार न देता गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मांडतो. विठ्ठल विठ्ठल हो स्वर्गवासी कौशल्याबाई गुणाजी भालेराव अक्कांच्या या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन मी अनेक वेळा चिंतन म्हणत असतो साहेब. नाना शेवटी शरीर आहे पा, शेवटी शरीर आहे. आकार स्वीकारला, आकार म्हणजे शरीर गुरुजी, आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत साहेब. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात आणि आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळ्या धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना आपण तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. हा, जन्माचा सोहळा असतो आणि मरणाचा सोहळा असतो. मला सांगा या दोन्हीपैकी आनंदाचा सोहळा कोणता आहे? आपण कोणत्या सोहळ्याला आनंदाचा मानतो? जन्माचाच मानतो. पण एक आहे, जन्माचा सोहळा आणि मरणाचा सोहळा आहे. सांसारिक दृष्टीने आपण जन्माचा सोहळा आनंदाचा मानू, पण संत महात्म्यांच्या जर दृष्टीने विचार करायचा ठरलं ना तर सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. तो कोबरांना विचारून पाहतो मी. तो कोबरा म्हणले काय माझ्या मरणाचा सोहळा झाला म्हणतात. म्हणले तो झाला सोहळा आमोपम्य तो झाला सोहळा हे आमोपम्य तो झाला सोहळा अमृतोदे तो झाला सोहळा माही देवी मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा. तो कोबरा म्हणले काय माझ्या मरणाचा सोहळा झाला म्हणले. शब्दानं सुद्धा सांगता येणार नाही.
म्हणून पारमार्थिक दृष्टीनं आनंदाचा सोहळा कोणता असेल तर मरणाचा आहे, मरणाचा आहे. मला सांगा, आपण स्वागत जन्माचं करतो का मरणाचं करतो? जन्माचं करतो. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. हे पहा, स्वागत आपण जन्माचं केलं की मरणाचं सुद्धा स्वागत करावंच लागतं. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले आवडतात? उगवलेले आवडतात. उद्या सकाळी सूर्य उगवला की त्यांना सांगायचं अजिबात मावळायचं नाही. नाही, मी सांगतो, तुम्ही सांगू ना. हो, माझा ऐकता जरा वशील आहे माझा वर. हो, सूर्यनारायण सकाळी उगवले की त्यांना सांगतो आता तुम्ही मावळायचंच नाही. हे शक्य नाही. गुरुजी, सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलं ना, मावळतून स्वागत करावंच लागतं. तसं आपण स्वागत जन्माचं केलं की आपल्याला स्वागत मरणाचं सुद्धा करावंच लागतं. का? कारण मृत्यू लोके, मृत्यू लोके. आपण राहतो कुठं? जगामध्ये. आलोत कुठं? जगामध्ये. जगामध्ये आलोत ना ब्रह्मदेव गुरुजी, याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलोत. कसं काय? हे पा, ज आणि ग असे दोन अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे गायछाप आणि ग शब्दाचा अर्थ आहे चुन्यात डबे. हा हो, मग ज शब्दाचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ आहे गमगच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच दडलेले काय, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जग शब्दातच जर दडलेलं असन तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. हा, आपण जन्म मृत्यूमध्येच राहतो, कायम जन्म मृत्यूमध्ये राहतो. उपजल्या पिंडा मरण सांगाते, किंवा मरणाची तव गाठोळी पदरी. जन्मायचं मरायचं तो का म्हणे माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी. त्याप्रमाणे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्मायचं पुन्हा मारायचं. का? हा मृत्यू लोके. मृत्यू वेदांतानं षडविकार सांगितलेत बघा. अस्ति जायते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. हे षडविकार सांगितले. याच्यातल्या तुम्ही जन्मविकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी तुम्हाला विनश्यती इथपर्यंत यावंच लागतं. भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेले ननता, तारुण्य दशा विषयता, वृद्धपणी परवर्तली चिंता मरी. म्हणजे वेदांतानं सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुणपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण, पुढं पण नाही. म्हणजे या नाही हो ना, म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण, पुढं कशाचा पण आला. म्हणजे ह्याच्यातल्या जन्मविकाराला स्पर्श केला की मृत्यू या विकाराला स्पर्श करा मानायची गरज नाही, करावाच लागतो. पण ऐका, जन्म मारण्याच्या तावडीतून कोणीच सुटत नाही. पण हे पहा, मग तुम्ही म्हणता ना आता जन्म मारण्याच्या तावडीतून सुटत नाही म्हणलं, मग आता मरणाच्या तावडीत आम्ही सुटणारच नाहीत का? ऐका, पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अशी काय क्रांती झालेली असती दाजी, ते जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलेले. संत महात्मे जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलेले. कसं? बेज भाजोनी केली लाही आम्हा जन्म नाही, आम्हा मरण नाही.
संत महात्मे जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलेले आहेत. कशा पद्धतीनं पलीकडे गेलेले आहेत, कशा पद्धतीनं पलीकडे गेलेले आहेत त्याचं वर्णन तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. मरिनादी काया मरनाती तुतरी 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 मरणाहाती सुटली काया. संत महात्म्यांच्या जीवनात अशी का क्रांती झालेली आहे, ते जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलेले. तुकोबा म्हणले नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्ही या जन्म मरणाच्या पलीकडे गेलेलो. तुम्हाला कस काय जन्म मरण नाही तुकोबा? ऐका, जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला असतात म्हणजे शरीराला असतात. आणि तुकोबा म्हणले आमच्या शरीराच्या ठिकाणी तादात्म्यच राहिलं नाही. आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. आणि ज्यांचा देव झाला त्यांना जन्म नाही आणि मरण नाही. चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले, चतुर्भुज नर होणे ठेले. मातृपितृ भ्रातार सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे ठेले. आमचा देह राहिला नाही, देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देव झाला आणि देव झाल्यामुळं आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. म्हणजे देहाच्या ठिकाणी आमचा तादात्म्यच राहिलं नाही. कशा पद्धतीनं? देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. देह राहू नाही तर तिकडे जाऊ म्हणले. आमचा देहाचा संबंध तुटला म्हणले. मी अनेक वेळा सांगत असतो, ह्या पा संबंध तोडायचा तर देहाचा तोडायचा. देहाचा संबंध एकदा तुटला की जन्म नाही मरण नाही. आपण देहाची आसक्ती धरलेली आहे म्हणून आपण जन्म मरणात पडलेलो आहे. तुकोबा म्हणले आम्ही देहाचा संबंध सोडला. मी अनेक वेळा सांगत असतो, आपलं सगळं उलट आहे. आम्ही शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडित नाही. आणि नाना संत महात्मे शरीर नाही सोडित मग शरीराचा संबंध सोडतात. शरीर नाही सोडत मग शरीराचा संबंध सोडतात. आणि आपण शरीर सोडतो, अहो आपण मेलो बी संबंध सोडित नाही. जिवंतपणे तर जाऊ द्या, शरीराचा संबंध आपण मेलो सुद्धा सोडत नाही. मी तर अनेक वेळा उदाहरण देत असतो, कितीतरी उदाहरण दिले. कराड भागातला शेतकरी होता. कराड भागातला दाजी 130 एकर ऊस होता त्याला. गुरुजी 130 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील, मोठा माणूस. 3 गाड्या त्याला बसायला, बैलगाड्या. मोठा आता नाव येत नाही पण मी घेतच नाही त्या गाड्याचं. अवघड नाव आहे. हो असू द्या. मोठा माणूस आणि भाऊ म्हणायचे त्याला, भाऊ म्हणायचे. आणि एक दिवशी म्हातारं मेलं. आणि एक दिवशीच मेलं, ते पण मेलंच. हो म्हातारं मेल्याच्या नंतर हे लोक मातीला उभा राहा जागा नाही. मातीला लोक कायला मातीला येता आलं नाही म्हणून काय जण तिसऱ्या दिवशी सावडायला आले. सावडायचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी सावडायला आले. मग सावडायला आले पण काही जणांना
काही लोकांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं आमके आमके भाऊ गेले म्हणून काही जण डायरेक्ट 10व्याला आले. मधात कशाला जाऊन या म्हणून 10व्याला आले. कृष्णा नदीच्या काठावर 10व्याला आले. आणि 10व्याला आल्याच्या नंतर हे गर्दी 10व्याला उभा राहायला जागा नाही, भरपूर गर्दी. पण गंमत अशी झाली, दाजी कावळाच शिवायला तयार नाही. कशाला? गायच्या पिला आणि पिंडाला कावळा शिवायला तयार नाही. काय करावं कावळा शिवाना नाही. पाहावं लागतं मला मागं जागेत कसं पोहोचतं का नाही तर कावळा शिवायला तयार नाही. एक जण काय म्हणला, मुलगा सुनबाई जा बरं दोघं तिथं, नातू जा तुम्ही दोघं चौघं जा आणि पाया पडून या. मग तिथं जायचे, असं भाऊ आमकं तमकं बोलायचे आणि वापस यायचे. तरी कावळा शिवीचू ना. काय करावं? एक जण मला एक काम करा, पाहुणे रावळे जेवढे नाते गोते लांबू लागत ना सगळे पाहुणे तुम्ही सगळे जा बरं तिथं जाऊन पाया पडून या. हे पुन्हा जायचे, भाऊ आमकं तमकं बोलायचे आणि वापस यायचे. तरी कावळा शिवीचू ना. काय करावं? गंमत अशी झाली, मते गुरुजी त्या 10व्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं त्या 10व्याला नाही, आज कीर्तन नसते, आता दुसरं तरी काय नाही, प्रसंगच असं तसं. त्या आज जन्म मरणाच्या संपुस्तर्फे हो. त्या 10व्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. 10-5 कार्यकर्ते उठले, उबाळे गुरुजी 10-5 कार्यकर्ते उठले चेअरमनकडे गेले. चेअरमनकडे गेल्याच्या नंतर चेअरमन म्हणला, इथं काय काम आहे? तिथंच बसायचं ना. त्यातला एक जण म्हणला, साहेब काही म्हणा तुम्हाला जावं लागतंय. तो म्हणला, कुठं? पिंडाच्या पाया पडायला. होय तिकडे पिंडाच्या पाया पडायला. मी का पाव नाही का त्याचा मेलेल्या माणसाचा? उगा 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय, पुढं पोरग बी इकडंच आणीन. हे समन टिकवा म्हणून मी आलो, मला काय करायचं अजून तासभर का बसनात म्हणलं. हा पण ते कार्यकर्ते ऐकायलाच तयार आहेत. थोडी माहीत असतात गावातल्या, राव चला हो चला पुढं चला हो, ते ऐकायलाच तयार नाहीत कार्यकर्ते. जावंच लागतं साहेब तुम्हाला. उठिलं चेअरमनला, ब्रह्मदेव चेअरमनला उठिलं चेअरमन गेला तिथं पिंडापाशी गेला आणि अशा हात जोडले. ते भाऊ म्हणायचे ना त्याला, म्हणला भाऊ काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळा ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बका. चेअरमनला सुद्धा उठू देणार दाजी. म्हणजे मला मुद्दा तो मांडायचा नाही, मला मुद्दा काय मांडायचा तुमच्या लक्षात आला का? मला सांगा, कराडच्या शेतकऱ्यानं शरीर सोडलं का नाही? शरीर सोडलं ना दादा, शरीर सोडू द्या हो, शरीराचा संबंध कुठं सोडलाय? मिळाला तरी त्याचा ऊसचा जीव अडकाला होता. ऊस कसा जाईन? तू जाय ना, ऊस आम्ही नेऊन घालू, नाही गेला तर आम्ही रोज 2-2 खाऊ आणि मोडून टाकू, पण तो जाणं महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही दादा? विनोदाचा भाग. पण तुम्ही हे तिथे उगं नाव तिकडे सगळं इकडे आपलं, म्हणजे तुम्ही आम्ही शरीर सोडतो बघा, पण शरीराचा संबंध सोडित नाही. पण हे बोलू का, संत महात्मे शरीर नाही सोडित, शरीराचा संबंध सोडतात. कसा? मी अनेक उदाहरण देतो ना. तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ काय? नारळात खोबळा असतो बघा, खोबळा. आज निघणार नाही कोणाच्या नारळात खोबळा, पण असतो बघा. हो, काय नारळात खोबळा असतो बघा. ज्या नारळात खोबळा आहे ते कसं वाजत आहे? खडाखडा वाजतं का नाही? आता मला सांगा, तो खोबळा कुठे आहे? नारळात ते ना, आतमध्ये ना. त्या खोबळ्यानं नारळात राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. कवटीला सोडलं तर खडखड वाजायला ना. त्या खोबळ्यानं नारळात राहून कवटीला सोडलं. तो कोबाऱ्या म्हणले, नाना अगदी तसंच द्याचा संबंध आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला म्हणले. देह जाओ आत्वा राव म्हणले, म्हणजे आम्ही त्याला चिटकलो नाही. कवटीला जसं सोडलं त्या खोबळ्यानं अगदी तसंच म्हणले. म्हणजे ह्या पा तुम्ही आम्ही कवटीला धरलेले. आणि संत महात्मे म्हणले, आम्ही देहाचा संबंध सोडला म्हणले. देह राहू नाही तर जाऊ, यालाच म्हणायचं मरणा हाती सुटली काया. म्हणून आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली. मरण म्हणजे काय? याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. समजा या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला इथं टेकून देऊन बसवलं, समजा या शरीराला, तुम्ही काय म्हणता त्याला? नवलदाजी, या शरीराला टेकून देऊन बसला असतं, तुम्ही काय म्हणता त्याला? शरीराला मड. बरोबर का म्हणणार? मड म्हणणार. ह्या पा, याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. गुरुजी तुकोबारा म्हणले, याच्यात जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. हा संतांचा आपला फरक आहे. याच्या जीव असतानाच मी याला मड समजतो. का? कारण नाहीच तर म्हणायचा कशाला आपला? द्या पाचाचा आणेला उसना शेकी जाची त्याला
शिकीच्या चिताला देणे लागे शिकीच्या चिताला देणे लागे शिकीच्या चिताला देणे लागे हापाचा लीला उसना हापाचा लीला उसना शिकीच्या चिताला देणे लागे शिकीच्या चिताला देणे लागे देहा पाटाचा नीला उसना देहा पाटाचा नीला उसना शिकीच्या चिताला देणे लागे शिकीच्या चिताला देणे लागे द्या पाचाचा आणला वसना पंचमहाभूतापासून झालेलं शरीर पंचभूताचा गोंधळ हा गोंधळ आहे गोंधळ पंचमहाभूत कोणती पृथ्वी आप तेज वायू आणि गाच्या प्याच्या आकाश याच्यापासून झालेलं शरीर आहे शेके त्याचा त्याला देणे लागे हो म्हणून महाराज म्हणले याचं ममत्व धरू नका आणि धरण्यासारखंच नाही हा काय या शरीराच्या संबंधानं आपलं अहो तसा जर विचार केला तर एक विनोदाच्या दृष्टीने तुम्हाला विश्वास नाही बसणार किंवा बघा आपल्याला जन्म कोणी द्यालाय दुसऱ्यानेच द्यालाय जन्माल्याच्या नंतर आपलं नाव कोणी ठेवलंय आमक दुसऱ्याने ठेवलंय पहिली आंघोळ कोणी घातली दुसऱ्यानेच घातली शाळेत नेऊन कोणी घातलं आपल्याला दुसऱ्यानेच घातलंय शिक्षण कोण दिलं दुसऱ्यानेच दिलं नोकरी कोण दिली दुसऱ्याने दिली पगार कोण देतंय दुसरेच देतात शेवटची आंघोळ कोण घालणारे दुसरेच घालणार आहेत मेल्या संपत्ती वाटून कोण घेणार आहेत तुम्ही उगा हो म्हणा नाही तर 20 रुपये द्या काय नाही तर मी खोटं बोललो का शेवटच्या पगार आहे संपत्ती वाटून कोण घेणार आहे दुसरेच घेणार आहेत मग इथं आपलं नेमकं हे काय ते ठरवा ते श्री गुरु बाबांचं एक वाक्य बघा काय गोड बोलतात गुरुजी बाबा म्हणायचे बाबा म्हणत असतात बाबा म्हणतात लेकरू जर जन्माला आलं दाजी लेकरू जर जन्माला आलं का त्याच्या अंगावर ते बाळाचं म्हणतात बघा बाळाचं टाकतात त्याला खिस्सा नसतो का त्या बाळा त्याला खिस्सा नाही आणि मनुष्य जेव्हा मरतो का ना तेव्हा त्याच्या अंगावर ते पांढरे कापड टाकतात त्याला बी खिस्सा नाही म्हणजे येताना खिस्सा नाही आणि जाताना खिस्सा नाही आणि सगळं आयुष्य खिस्सा भरण्यातच जाते तरी खिस्सा भरात ना आता राजा रावणासारख्याचा खिस्सा नाही भरला येते म्हणतो तुम्ही आम्ही कोणी बरोबर आहे का नाही म्हणून महाराज म्हणतात याची आसक्ती सांगते कबड्डी केली सांगते कबड्डी गेली नाही सांगते कबड्डी गेली नाही सांगते कबड्डी गेली संपदाय बडी कमलची संपदाय बडी सांगते कबड्डी केली सांगते कबड्डी केली तुका मनिजाची संपदाय होई तुका मनिजाची संपदाय होई सांगते कबड्डी गेली नाही सांगते कबड्डी गेली नाही सांगा ते कवडी गेली नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी किती संपत्ती रावणाकड विचार बी करण्यासारखं नाही रावणाकड 43 जेशिपे होते आणि 38 वाळूचे ढंपर हो हे जाऊ दे आजच्या रावणाचे म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे रावणाच्या घरात सोनं होतं का घरच सोन्याची होती घरच सोन्याची होती एवढं असताना सुद्धा सोबत काय गेलं नाही म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे विषय आपला वाढण याची आसक्ती सोडून दिली तो कोबरा म्हणली द्याचा समज सोडून द्या का आपला नाहीच हा देह नवे मी हे सरी उरला उरे विठ्ठल म्हणून महाराज म्हणले मरणा हाती सुटली काया आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं म्हणले बरं चला तो कोबार आहे तुमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं म्हणजे तुम्हाला आता जन्मावा लागत नाही आणि मरावा लागत नाही ठीक आहे आमची सुद्धा अवस्था ती झाली पाहिजे
पण तुम्ही साधन काय केलं ते सांगा. म्हणजे मरण संपवलं ना तुम्ही साधन काय केलं ते तर सांगा ना. तुकोबाराम म्हणले काहीच केलं नाही, मी एक साधन केलं, विचारे या निश्चये. गुरुजी मी विचार केला आणि निश्चय केला आणि माझं मरण संपवलं. विचार केला म्हणजे आणि काय विचार केला तुम्ही? मरण संपवण्याकरता विचार करता येतो, दोन्ही मार्गाने करता येतो. तुकोबाराम म्हणले मी दोन्ही मार्गाने विचार केला आणि मरण संपवलं. कोणता विचार? ज्ञान मार्गाने विचार केला आणि भक्ती मार्गाने विचार केला. संसारातला कोणताच विचार केला नाही, परमार्थातला विचार केला. ज्ञान मार्गाने कोणता विचार केला आणि भक्ती मार्गाने कोणता केला? अगोदर ज्ञान मार्गाने सांगतो. ज्ञान मार्गाने आहे मी कोण करावा हा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मरण संपवता येतं बघा माणसाला, मरण चुकवता येतं, पण विचार करावा लागतो. कोणता? मी कोण आहे हा विचार करावा लागतो आणि मरण संपवता येतं. तुम्ही म्हणता असं कसं काय मी कोण आहे? अहो मी अनेक वेळा सांगत असतो. मी कोण आहे म्हणण्यापेक्षा मी अनेक वेळा सांगतो गुरुजी हे पा, माणसाला कुठं जायचंय हे अगोदर कळाव. कुठं जायचं हे अगोदर कळाव आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलोत हे तरी कळाव. हो, आणि कुठून आलोत हे बी नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळाव. हो, सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळाव. म्हणजे कुठं जायचं अगोदर कळाव, कुठं जायचं हे नाही कळालं तर कुठून आलोत हे तरी कळाव, कुठून आलोत हे नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळाव, आणि सध्या कुठे हे नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळाव. आता याला उलट करतो. नाना आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे हे कळत असतं, आणि आपण कुठे हे कळालं की आपण कुठून आलोत हे कळत असतं, आणि आपण कुठून आलोत हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आलासी कोटूनी जायाचं कोण्या काय घरदार नाही तो जे अवघी लटकीच माया सावध होई बाबा काळ लागला माप. हो, कुठून आलोत, मी कोण आहे, मला कुठं जायचंय हे माणसाला अगोदर कळावं महाराज. मग विचार करायचा माणसानं मी कोण आहे, मी कुठून आलो. तुकोबारांच्या भाषेत बोलू का गुरुजी? तुकोबारा घरात बसलेले आहेत पा. आता कुठून आलोत पा, मरण कसं संपवलं. तुकोबारा घरात बसलेले आहेत आणि दारातून लोक वागायचे ना, त्याला म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरातच. आणि दारातून लोक वागायचे ना, दारासमोर घरासमोरून, त्याला म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण म्हणला महाराज घरातच बसलेले आहेत ना, घरातच बसलेले आहेत आणि पुन्हा म्हणतात घरी नेऊन सोडा. महाराजांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा हसले आणि त्याला म्हणले वागा या घराचा विषय नाही. मग या घराचा विषय संपल्यानंतर खऱ्या घराची सुरुवात होती का, त्या घरी मला नेऊन सोडा. ही तत्वज्ञानाची भाषा आहे. मग त्याच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणला महाराज कम जाण्याची भाषा करायला आलात तर राहा ना, घरातच बसलेला आहेत, आलात तर राहा ना. गुरुजी तुकोबार म्हणले राहून काय करू, मला इथं करमतच नाही. कुठं करमत नाही? स्वतःच्या घरात. मला इथं करमत नाही. तुकोबाराने विचारलं स्वतःच्या घरात कसं का तुम्हाला करमत नाही? महाराज म्हणले हा माझ्यासाठी परदेशी. या पा मरण कसं संपवलं पा. तुकोबारा स्वतःच्या घराला परदेश म्हणतात. म्हणजे पा तुकोबारा स्वतःच्या घराला परदेश म्हणतात आणि आपली येडे म्हणतात परदेशी परदेशी. जाना नाही, जाना नाही, तुला तोंडा टपवाना जाना नाही वाले. हा परदेश तू राहतो कुठं इथं, म्हणजे स्वतःच्या घराला परदेश म्हणतात, मला माझ्या घरी नेऊन सोडा. मग त्याच्या लक्षात आलं. तो म्हणला महाराज तुम्ही घरातच बसलेला आहेत, पुन्हा म्हणतात परदेशी, मला इथं करमत नाही, मग तुम्ही तर आलात कसं? महाराज म्हणले सहज फिरत आलो बाबा, सहज फिरत आलो. तो साधक म्हणला सहज फिरत आला तर राहा ना. मग तुकोबार म्हणले राहून काय करू बाप्पा, देश माझा नाही आणि वेश माझा नाही. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. देश माझा नाही, वेश माझा नाही. गुरुजी देश शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश शब्दाचा अर्थ आहे शरीर. साहेब तुकोबारा म्हणले जागा माझी नाही आणि शरीर माझं नाही आणि इथं राहून काय करू. बरं तुकोबारा जाग्याचा जाऊ द्या, पण शरीर कसं का तुमचं नाही? हे पा तुकोबारा म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू, या शरीरावर अनेकाचा मालकी हक्क आहे, म्हणून या शरीराला मी माझं म्हणत. देह घे काळा कुपिराचे, देह घे काळाचे कुपिराचे, देह हे काळाचे
नाचिवंत ते होणारच कैल नाचिवंत ते इथे मनुष्याचे काय आहे इथे मनुष्याचे काय आहे देह एकाचे धन रुपीराचे देह काळाचे धन रुपीराचे देह हे काळाचे ह्या पा तुकोबारा म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू या शरीरावर अनेकाचा मालकी हक्क आहे कोणाकोणत्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे भाऊ भावाच्या संबंधानं म्हणतो हा देह माझा आहे अहो हे जाऊ द्या स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे मग इतक्या जणांचा जर याच्या मालकी हक्क असन तर माझ्या वाट्याला किती फलाटी आलाय 10 बाय 10 तितक्यात राहा म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही मग तू को बरं आहे देश माझा नाही वेश माझा नाही मग इथं तुम्ही आलात कसं मार म्हणले सहज फिरत आलो सहज फिरत आलो म्हणले मग आला तर राहणं तू को बरं आहे तू को बरं म्हणले राहून काय करू करू सत्ता कौनावरी येतं माझी सत्ताच नाही म्हणले कोणाची भाजपची हे इंद्रियाची सत्ता आहे म्हणले पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो इंद्रियाची सत्ता आहे म्हणले म्हणजे इंद्रियच माझं ऐकत नाहीत म्हणले आणि तर राहून काय करू कोण ऐकत नाही तो को बरं आहे घरचे ऐकत नाहीत का तुमचं कोण ऐकत नाही घरचे ऐकत नाहीत का गावातले ऐकत नाहीत का बाहेरचे ऐकत नाहीत का बायको ऐकत नाही का पोर ऐकत नाहीत तो को बरं म्हणले बायका तर कोणाचंच ऐकत नाही बायकाचा आणि पोराचा विषयच नाही तो को बरं म्हणले मग ते बायकाचा आणि पोराचा विषय सोडून द्या म्हणले मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो कबरमध्ये बुवा ते इंद्रियच माझं ऐकत नाही तर बायकोचा आणि पोराचं काय सांगायला माझं इंद्रिय माझं ऐकत नाहीत म्हणाल होतं हा कोण इंद्रियच माझं ऐकत नाही तर बायकोचं आणि पोराचं काय घेऊन बसले तुम्ही आणि खरंच ऐकत नाहीत किती वेळेस उदाहरण दिलं दाजी मी किती वेळेस उदाहरण देत असतो मी ऐकत आहेत का पा झाडाला आंबा होता पिकल्याला पाहायला कोणी मी अनेक सांगत असतो पाहायला कोणी डोळ्याने ज्यानं पाहायला त्याला जाता येतं का गेलं कोण माचोलता आणि हे पाय गेलं कोण पायाला कोणी डोळ्याने जेव गेला त्याला जाता येतं जन पाहायला त्याला जाता येतं का गेलं कोण पाय पर जेव गेला त्याला तोडता येतो का पाय जाऊ द्या पायाला तोडता तोडा कोणी हाताने म्हणजे ज्यांना पाहायला त्याला जाता येत नाही जेव गेला त्याला तोडता येत नाही बरं ज्यांना तोडा त्याला खाता येत नाही इथं एकतार आहे का खाल्ला कोणी तोंडाने बरं तोंडानं खाऊ द्या आंबा तोंडाला तरी तोंडात कुठे ठुता आला आंबा कुठे गेला पोटात उगाच पहा तुम्ही आता ज्यांना पाहायला त्याला जाता येत नाही जो गेला त्याला तोडता येत नाही ज्यांना तोडा त्याला खाता येत नाही त्याला खाला त्याला तोंड होतो आंबा गेला पोटात आंबा जेव्हा पोटात गेला गुरुजी तो आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं तिकडून आखाडे कोठून तो आंबा तोडूस तर खाऊस तर काहीच मानला नाही आंबा खाल्ल्यावर तो तिकडून पाघुऱ्याचा कोरडा घेऊन आला कोरडा घेऊन आला चढेल दिवशी पाठीत आणली दोन कोडे पाठीत टाकले पाठीत कोडे बसणं आणि पाठ लागली बोलायला पाठ म्हणली माय मय काय चुकी ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही जो गेला त्याला तोडता येत नाही ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही ज्यानं खाल्ला त्याला तोंडात ठोता येत नाही आंबा गेला पोटात आणि टप्पू माला का पाठ म्हणली ना पण नाना जा पाठीत टप्पू पडले तेव्हा पाणी कुठून आलं डोळ्यातून कस काय ह्यात कडून पाहिलं होतं ह्यात कडून पाहिलं होतं ते अशी गती याची कर्मात केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले त्याची भोगाले केले झाले त्याची भोगाले उपदल मिले आईस किती उपदल मिले आईस किती हरपली तेरीचा हरी मुखी गाता हरपली तेरीचा हरी मुखी गाता हरपली तेरीचा केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले आयसे किती तो कोबरा म्हणले
त्या इंद्रियांना मी माझं का म्हणत नाही सांगू का? माझ्या इंद्रियांना माझं इंद्रिय माझंच ऐकत नाहीत. म्हणून पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. म्हणून तुम्ही आम्ही राहतोत ना, हा परदेश आहे. आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस परदेश सोडून जायचे. स्वदेशात जायचंय बघा. ते इथं आपलं काहीच नाही बघा. एक बोलू का, तुम्ही आम्ही इथं पाहुणे तुम्ही आम्ही पाहुणे. मग कोणी पाहुणा इथं 20 वर्षासाठी आलेला आहे, कोणी 40, कोणी 60, 80, बळद 100. त्याच्या पुढे कोणताच पाहुणा राहत नाही, त्यानं राहू बी नाही. उगा घरच्या बेजार येत त्या महाराज राहणं म्हणजे बरोबर. हो, तो कोबारा म्हणले काय तर आल्यालाच निघत येत. जन्मलिया बाळ त्याची वाट पाय काळ, त्याची वाट पाय काळ, त्याची वाट पाय जन्मलिया बाळ त्याची वाट पाय काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाय काळ. जन्मलिया बाळ त्याचे वाट पाय काळ, याचाच अर्थ काही उपजताची मरती, तो कबरांच्या भाषेत. म्हणून तुम्ही आम्ही पाहुणे. आणि पाहुणा म्हणजे मग राहण्यासाठी नाही, तो जाण्याकरता आलेला असतो. आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो तर जास्तीत जास्त किती दिवस राहू? 2-3 महिने. पुन्हा कर्म आपलं हे 2-3 दिवस जास्त झालं वाटतं, बरोबर आहे का नाही? फिरायची सवय मला, त्याच्यामध्ये गेलं तिकडे 4-5 असते, करमत नाही. असं वाटतं कधी घरी येईल असं वाटतं माणसाला. तसं तुम्ही आम्ही इथं पाहुणे. आणि बघा, आपण जर इथं पाहुणे म्हणून राहिलोत म्हणजे इथं आपलं काहीच नाही. तुम्ही असं जर आपण राहिलोत, त्या भावनेनं जर राहिलोत, तर कोणतरी आपल्याकडे पाहुणं म्हणून येत असते. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी म्हणजे परमात्मा. आपण जर पाहुण्यासारखं राहिलो तर, आणि जर इथं आपण आपलं पाहुण्यासारखं नाहीत राहिलो तर आपण पाहुणे म्हणूनच जातो, देवाकडं नाही. मग यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. हरिविना जन्म नरकाची पैदान, हरिविना जन्म नरकाची पैदान, हरिविना जन्म नरकाची पैदान, हरिविना जन्म नरकाची पैदान. यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. हरिविना जन्म नरकाचे पै जाणा, यमाचा पाहुणा. मग ज्यांना त्यांना ठरवायचंय पाहुणा कोणाचा होऊन जायचं, इथे यमाच व्हायचंय का देवाच व्हायचंय, काय ना. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी. आणि कोणी तर राहण्यासाठी आलेलं नाही. वचन संताची आज मेला पण जामेला, बाप मसना गेला. देखत देखत नात पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नात पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी. म्हणून पाहुणे तो कोबरा म्हणले येतं आमचं काहीच नाही म्हणलं, बरोबर आहे ना. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकले. म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. म्हणून महाराज म्हणले मला माझ्या घरी नेऊन सोडा. काय म्हणले? मला माझ्या घरी नेऊन सोडा, इथं माझं कोणीच नाही. तो साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणतात इथं माझं कोणीच नाही, मला माझ्या घरी नेऊन सोडा. बरोबर, ठीक आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवलं ना घर माझं नाही, कोणीच नाही, माझं कोणी ऐकत नाही, इंद्रिय ऐकत नाहीत, मला माझ्या घरी नेऊन सोडा. ठीक आहे चला, तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो. पण मला सांगा तो कोबर आहे, ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा. घराचा कलर कसा सांगा, पाहतो नेऊन घालतो. का? कारण तू कोबर घरातच बसलेले आहेत ना, घरात बसलेले असून म्हणतात ना मला माझ्या घरी नेऊन सोडा. तर मग ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराचा कलर कसा आहे सांगा, पाहतो नेऊन घालतो. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराचा दरवाजा कोण्या दिशेला आहे, खिडक्या कोण्या दिशेला आहेत मला सांगा, पाहतो नेऊन घालतो. तो कोबराची तत्वज्ञानाची भाषा येतात त्या. तो कोबर म्हणले वागा, ज्या घरी मला जायचंय का त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ही तत्वज्ञानाची भाषा त्याची. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग तो कोबरा नेमकं घर तरी कुठे तुमचं?
तेव्हा महाराजांनी गोड भाषा वापरली बघा. महाराज म्हणले सांगू आमचं घर निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपता ब्रह्मस्वरूपता. वेदांत म्हणजे जी आद्वैत स्थिती सांगितली जाते ना त्या आद्वैत स्थिती किंवा शिवस्वरूपता. बघा जीवाचं हे खरं घरे हे खरं घरे निर्गुण स्वरूपता. चला तो कबर मला तिथं जायचंय. मग आता ठीक आहे निर्गुणाच्या ठिकाणी जायचंय ना निर्गुणाच्या ठिकाणी जायचंय ना ठीक आहे जायचंय. आता निर्गुणाच्या ठिकाणी जायचं म्हणलं रस्ते लमट आहेत. निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी रस्ते भरपूर आहेत. जायचं कोण्या रस्त्याने तर नाथ महाराजांनी सोपा रस्ता सांगितला बघा. निर्गुणी पावलो सगुणी भजता. सगुणाच्या भजनानं निर्गुणापर्यंत जाता येतं. तो कोबारा म्हणले आम्ही ते भजन केलं आणि तिथपर्यंत गेलोत आणि मरण संपवलं. याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर एका मरणाच्या तावडीतून सुटलं. म्हणजे आता आम्हाला जन्मावा लागत नाही आणि मरावा लागत नाही. चला ज्ञान मार्गानं मी कोणी हा विचार केला. मी कोणी मग तुमच्या लक्षात काय आलं तुकोबर आहे तुम्ही नेमकं मी कोणी कशाला म्हणलात. ऐका मी कोणी असा विचार करायचा म्हणजे नेमकं मी कोण ह्याचा परिचय कसा द्यायचा. म्हणजे मी म्हणजे आपण जर एखाद्याला विचारलं तुमचं नाव आपण मी बाबूराव. अरे बाबूराव हे नाव देहाचं आहे म्हणून तो उगच म्हणते तोडता ना बाबूराव. हा चला ते वेगळं बाबूराव हे नाव देहाचं आहे म्हणून देहाचा परिचय द्यायचा नाही का. हे पा देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख आहे का काय काळापुरती असते. पण आत्मसंबंधानं निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. म्हणून देहाचा परिचय द्यायचा नाही. तुकोबराने विचारा ना तुकोबरा तुम्ही कोण. ते म्हणले ना मी तुकाराम. मग मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव म्हणले परमात्मा. म्हणून परिचय द्यायचा ना मी देव हा परिचय द्यायचा. देहाचा परिचय द्यायचा नाही. तुकोबरा म्हणले आम्ही देहाचा परिचय द्याला नाही आणि मरण संपवलं. मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर दाजी मरणाच्या तावडीतून सुटलं. चला म्हणजे ज्ञान मार्गाने मी कोणी हा विचार केला. आणि भक्ती मार्गाने कोणता विचार केला. भक्ती मार्गाने एक विचार केला कोणता आणि मरण संपवलं. कोणता विचार केला भक्ती मार्गाने हा विचार केला. सारासार विचार सारखा ना असारखा हा विचार केला म्हणजे. आणि तुमच्या काय लक्षात आलं आमच्या लक्षात आलं फलकट तो संसार आणि येते सार भगवंत. आमच्या लक्षात आलं संसार फलकटे तो जाणार आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि परमात्मा सारे आणि त्याचं नाम सारे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि ते सार असणारं नाम आम्ही कंठात घेतलं. सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. ते विठोबाचं नाम आम्ही कंठात घेतलं आणि आमचं मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काया. विचारे या निश्चय. विचार केला आणि निश्चय केला म्हणजे निश्चय केला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चयच करावा माणसानं. निश्चयात्मक जी असते ती बुद्धी असते. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धी म्हणजे म्हणून तर म्हणले ना मधल्या आळीला एक बाईल फिरे. बायको फिरे म्हणजे बुद्धिरूपी स्त्री फिरे. मधली आळी म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये बुद्धी फिरती बघा. म्हणून तिजला साधा म्हणजे बुद्धीचा तुम्ही फायदा करून घ्या मग पडेल पुरे. बुद्धीला फायदा करून घ्या. ज्यांनी ज्यांनी बुद्धीचा फायदा केला त्यात मोठ्या मोठ्या पदावर आहे. म्हणून बुद्धीचा फायदा करून घ्या. म्हणून तो कोबरा ज्ञानोबा म्हणले बुद्धीचं साध्य जर काय असेल तर परमात्मा आहे. म्हणून तो कोबरा म्हणले आम्ही विचार केला आणि नामचिंतन मुखात घेतलं आणि मरण संपवलं. मरणा हाती सुटली काया. विचारे या निश्चय. आणि विचार केला निश्चय केला मरण संपवलं. आता जन्म मरण नसल्यामुळं आता आम्हाला दुःख चिंता काय राहीन का अजिबात राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. नासो नियती नासो नियती Yeah.
सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. आता खंती ना सोनिया गेली म्हणजे आता जन्म मरण तर नाही राहिलं, मला चिंता कशाला राहील. जन्म मरणावर विजय मिळवला आणि तो दोन्ही मार्गाने मिळवला. ज्ञान मार्गाने मिळवला आणि भक्ती मार्गाने मिळवला. पण गुरुजी ज्ञान मार्गाने विजय मिळवणं कठीण आहे, पण भक्ती मार्गाने सोपं आहे, नामचिंतनानं सोपं आहे आणि त्या मार्गाने विजय मिळवता येतो आणि मरण सफल करता येतं. बघा ते बाणाच्या शेवर पडले होते ना भीष्माचार्य. भीष्माचार्यांची इच्छा होती गुरुजी देवानं यावं आणि माझं मरण साजरं करावं. तोपर्यंत प्राण सोडला नाही. देवानं यावं आणि माझं मरण साजरं करावं म्हणून अंतकाळापर्यंत केलं नाही. बघा देव येईपर्यंत म्हणून अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. बाका का असं ना पण ते अंतकाळापर्यंत आणि ते अंतकाळ येण्याकरता आसापासून लागत आहे. हो आतापासून लागत आहे म्हणून महाराज म्हणले ते होते ना भीष्मस्तुती म्हणून श्रीमद भागवतात प्रसिद्ध आहे. भीष्मस्तुती म्हणून काय वर्णन आहे त्यांचं. ते देवाला म्हणले देवा जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत प्राणच सोडणार नाही आणि येताना एकटे येऊ नका. ते दोयत बघा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तटो यमुना का बंसी वटो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो ओठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. देवा जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे यम दर्शना दिखावे जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. ये भक्त की अर्जी खुद गर्ज की गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. देवा शेवटी त्या मनावर याचं का नाही पण माझी इच्छा आहे देवा तुम्ही यावं आणि माझं मरण साजरं करावं. येताना एकटे येऊ नका राधे को साथ लाना आणि मरण येईन तो आम्हाला यमाचं दर्शन दाखवू नका. जब कंठ प्राण आवे यम दर्शन दिखावे यमाचं दर्शन मला दाखवू नका. तुम्ही या आणि माझं मरण साजरं करा. देव आल्यावर मरण साजरं होत असतं माणसाचं. यम आल्या मग बेजाऱ्यात निघायच्यात पण देव आल्या मरण साजरं होतच माणसाचं. हो ना तुम्ही या आणि आमचं मरण साजरं करा. आणि ज्याला ज्याला वाटत असतं देवानं आमचं मरण साजरं करावं त्यानं आतापासूनच पारमार्थ करावं तेव्हा मरण साजरं होत असतं गुरुजी. अहो आज आपल्यातून अक्का जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं बघा. 1 वर्ष पूर्ण झालं दाजी. आणि बघा जाणारा मनुष्य माणसाला 2-3 गोष्टी देऊन जात असतो शिकून जात असतो. बघा कोणत्या 2-3 गोष्टी. जाणारा मनुष्य गुरुजी पहिलं कारणे समाधीरूपाने इथं राहत असतो 1. जाणारा मनुष्य दुसरं कारणे कीर्तिरूपाने इथे राहत असतो 2. तो का म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे 2. आणि तिसरं कारण महत्वाचं म्हणजे जाणारा मनुष्य तुम्हा आम्हाला जागा करून जातो. पहा हे महत्वाचं कारण. जागा करून जातो म्हणजे जाणार मनुष्य सांगत असतो मी निघालोय तुम्ही असं समजू नका याचं नाही म्हणून तुम्हाला बी याचंय पडशा भरून रेडी राहा. हे त्याच्यातला विशेष आहे महाराज. प्रत्येकाला एक नाही आणि पुढच्याच्या मरणानं आपण जागा होत जाऊ.
वचन आहे ना, एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुणे कार्य न व्हा वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करी ते विचार स्वहिताचा. जाणारा मनुष्यानं एक मागच्याने जागा घेऊ करून जागा करून जात असतो, शिकत जाऊ त्याच्यातून. ते म्हणतात ना, तो कामाने एकाच्या घाये, कामाने एकाच्या घाये, तुका म्हणे एकाच्या घाये, तुका म्हणे एकाच्या घाये, तो कामाने एकाच्या घाये, तो कामाने एकाच्या घाये, हे तुका म्हणे एकाच्या घाये, तुका म्हणे एकाच्या घाये, तो कामाने एकाच्या घाये, तो कामाने एकाच्या घाये, तुका म्हणे एकाच्या घाये, तुका म्हणे एकाच्या घाये. कारे जाणोनी नजरा भय, कारे जाणोनी नजरा भय, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे रे बाईनो जागा, आता जागा जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, बाईनो जागा. बाईनो पुढच्याच्या मरणानं आपण जाग होत जाऊ. म्हणून एक पातसा एकाचे धने सावध त्या गुणे कार्य नवा वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करे ते विचार स्वहिताचा. म्हणून आता आमची जन्ममरण संपल्यामुळं नासोनिया गेली खंती. खंती म्हणजे चिंता राहिली नाही. चिंता दोघाला असती, कोणाकोणाला सासरवाडी काढलेला बिन बाहेर काढले यायला नाही हो. दोघाला चिंता असते, म्हणजे संसारिकाला चिंता असते आणि परमार्थिकाला चिंता असते. संसारिकाला कोणती चिंता असती? नित्य उठून या खावयाची चिंता ही संसारिकाला आहे. आणि परमार्थिकाला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी साधा सर्व का, ही चिंता परमार्थिकाला असते. पण तो कबर म्हणले दोन्ही चिंता राहिली नाही आम्हाला. कोणती चिंता राहिली नाही. नासुनिया गेली खंती आणि सहज स्थिती भोगाची. आम्हाला मूळचं स्वरूप प्राप्त झालं. मनुष्य जात असतो म्हणजे दुसरीकडे तिसरीकडे कुठं जात नाही बघा. मग खरा मूळच्या स्वरूपाला येत असतो, माहेराला येत असतो. आपल्यातून अक्का निघून जाऊन 1 वर्ष झालं. अक्कांना विचारला, अक्का प्रवास कुठालचा धरला? त्या म्हणल्या सासर सोडलं आणि माहेराला निघून आले. म्हणल्या हे पा तुम्ही आम्ही राहतोत ना, हे सासरी. म्हणजे ज्याचे लग्न झाले त्याला सासरी असं नाही, ज्याच्या नाही झाले त्याला सुद्धा सासरी. असं कसं काय? काय 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 हे पा शरीर ही सासरवाडी, माणसाचं शरीर का ही सासरवाडी. मग आता सासरा कोणत्या शरीरात? मी सांगतो ना तुम्हाला, 20 रुपये ठेवा तुम्ही काढू खिशात. अहंकार एक अहंकार हा सासरा शरीरातला. जे अहंकार तनुशी वालभ पडले ज्ञानोबरा म्हणजे अहंकार रूपी सासरा या शरीरात. आणि सासू कल्पनेची सासूचा बहुताची जासू द्वैत भाव सांडोलिया ब्रह्मपदी नाचू ब्रह्मपदी नाचू कलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. कल्पना रूपी सासू आहे. कारण कल्पना अविद्या त्याने झाला जीव. गुरुजी कल्पना रूपी सासू आहे, अहंकार रूपी सासरा आहे. आणि मग महाराज ननंद बी असती. या सासूचा ननंद पण आहेत ना. पण ऐका, या शरीरात सुद्धा ननंद आहे. कोणती ननंद आहे? सर्व सुखाचे आशा ऐका, या शरीरात आशा रूपी ननंद आहे. आपण आशेवर जगतोत ना, आशेवर जगतो. ह्या आशा रूपी ननंद आहे. महाराज या संसारात नंदेला 2-3 पोर आहेत. या बी शरीरातल्या नंदेला 2-3 पोर आहेत. कोण? काम, क्रोध, लोभ हे नंदेचे पोर आहेत. उदाहरण आहेत. सत्वर पाग मला भवाने रोडगावाय, सत्वर पाग मला भवाने हे सत्वर पावे मला भवानी रोडगावाई तुला, सत्वर पावे मला भवानी रोडगावाई तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडे
किरकिर करतय खरोच होऊ दे त्याला भवाने रोडगा वाईन तोला हो आशा रूपी ननंदे काम क्रोध लोभे नंदेचे पोर आहेत अहंकार रूपी सासरा आहे कल्पना रूपी सासू आहे या शरीरामध्ये माहिती आहे का पती कोणता आहे मग मालकच कोणता आहे ऐका संसार हाच पती म्हणून दादला नको ग बाई मला हे रूपकातून जाग करते तुम्हा आम्हाला हे शरीराची आसक्ती सोडा संत जनाबाई खंडेरायाकडे म्हणल्या ना खंडेराया तुझं करीते न वसू मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद मरू दे नंद खंडेराया सगळेच मरू दे जणी म्हणे खंडे आवगीची मरू दे आणि एकटी राहू दे एकटं राहणं म्हणजे अंतःकरणातले सगळे विकार निघून जाऊ दे आणि मला एकटं राहू दे याला खरं मरण म्हणते विकार निघून जाणं हेच खरं मरण आहे हे विकार निघून जाऊ दे आणि एकटी राहू दे म्हणजे परमात्मा स्वरूपाशी मला एक होऊ दे मग तुम्ही आम्ही राहतो हे सासरे महाराज आणि सासर म्हणल्यावर दुःख असणारच सासर म्हणलं दुःख असणारच ना आणि प्रत्येकाला वाटतं आता इथं नको तो कोबारा देवाला भांडले डायरेक्ट कोबाले गुरुजी देवाला भांडले देवाला म्हणले देवा तू मला सासूरवाशी कामूनच केला अशी सासरवासा भी तो जीव ओढ तुझ्या पाशी सासरवासा भी तो जीव ओढ तुझ्या पाशी सासरवासा भी तो तुझं ओढ तुझ्या पाशी सासरवासा भी तो तुझे पास तेरा सासरवासा भेटतो जे उडे तुझ पाशी एक आणि कागा सासुराशी माझं केले भगवंता दोन 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 एसट्या संगत निघल्यात कोणतेच बसायचं फुकट आहे कोणती तर बसू आहे तर फिरून घ्या हो का सासरवाशी केला असेल देवा मला का सासर म्हणल्यावर त्रास असतो माणसाला आणि शरीर सासर आहे मग आता प्रत्येकाला वाटतं मी माहेरला निघून जावं ते म्हणतात ना जाच सासूचा सोसेना कोणी माहेरच येईना म्हणून माहेरला जायचं बघा चला आता माहेर दोन आहेत ज्ञान मार्गानं निरंजने मी बांधलेले घर हे माहेर आहे आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी तर आपल्याला चला आज आता आपल्याला माहेरला जायचंय ज्यांचा पुण्यस्मरण आहे बघा आकांना विचारलं आकाच म्हणायचे ना आई म्हणायचे ना आईने विचारलं आई तुम्ही सासर सोडला प्रवास कोणता धरला त्या ह्या माणसाच्या जीवनातला खरा प्रवास आज संपत असतो बघा एका वर्षाने आज संपत असतो त्या म्हणल्या सासर सोडला आता माहेरला निघून आले म्हणल्या पंढरपूरला निघून आले म्हणल्या नेमकं परिचय तर द्या ना माहेराचा देते ना म्हणल्या आपल्या माहेरा जाईन मी आपल्या माहेरा जाईन मी आता आपल्या माहेरा जाईन मी आता आपल्या माहेरा जाईन मी आता जाईन के माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा
जाते गमायेराला बाई जाते गमायेराला बाई बाई जाते माहेराला बाई बाई जाते माहेराला आलो निजाच्या मायेरा बेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा वाट पाये नित्य मायेराची माहेराची हे वाट पाहिली ते माहेराची तुका मने घालू जीवपणाची राजाऊ त्या मायेरा निजाचिया तुका मने करू जीव पाण्याची राजा होत्या महिरानी जाती पंढरी हे माझे मायेर साजागे पंढरी माझे माहेर साजले आसन धनीवरी आपुले मायेरी आसन धनीवरी आपले माहेरी आईंना विचारलं आई प्रवास कोणता धरला गुरुजी त्या म्हणल्या सासर सोडलं आणि माहेरला निघून आले म्हणल्या आणि माहेर कोणतं म्हणल्या माझे माहेर पंढरी पंढरपूरला निघून आले म्हणल्या. पण आईला विचारलं आई माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात ते म्हणले आहेत ना सकळे गोत माझे पंढरीची जाल सगळं आता तिथंच आहे म्हणल्या. पारगावचं माझं नातं गोत संपलं म्हणल्या. पण एवढी ओढ का नाथ महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर माहेराचा परिचय द्यायचा म्हणलं तर नाथ महाराजांच्या भाषेत गुरुजी एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आई बिवरीच्या तिरी आई बिवरीच्या तिरी. आईने विचारलं आई सासर सोडून प्रवास त्या म्हणल्या माहेरला निघून आले म्हणले. पण त्यांना विचारलं आई माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात तुम्हाला त्या म्हणल्या गुरुजी इथलं पारगावचं नामचं नातं होतं तुटलं म्हणले. आता म्हणले माय बापा आता पंढरपुरातच आहेत म्हणले. कोण आहे जगाचा मालक आमचे वडीलच म्हणले आणि रखमा माता माझी आई आहे म्हणले. बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माहेर जगाचा मालक आमचे वडील झालेत म्हणजे बाप आणि आई पांडुरंग परमात्मा नाना आमचे वडील झाले म्हणले आई आणि रखमा माता आमची आई झाली विठ्ठल बाप माय सुलता आता पंढरपुरात निघून आले म्हणले. पण आईंना विचारलं आई माय बाप पंढरपुरात येत तुम्हाला बहीण नाही का त्या म्हणल्या जरी मला सख्खी बहीण असेल आणि ती माझ्या पुण्यस्मरणाला आली असेल साहेब तिचं माझं नातं ध्याच होतं म्हणले. तिचा माझा संबंध तुटला म्हणले. आता तिचं माझं नातं आता नाही राहिलं माझं नातं आता पंढरपुरातच झालं म्हणलं. पण आईंना विचारलं आई जसं तुम्ही पांडुरंगाचा परिचय करून द्याला वडील म्हणून रखमाई मातेचा परिचय करून द्याला आई म्हणून तसं तुमच्या बहिणीचं नाव नाही सांगितलं आम्हाला. माझी बहीण चंद्रभागा
माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण तुमच्या आणि आपल्यासारख्याचे पाप धुवून जा अशी चंद्रभागा माझी बहीण झाली म्हणली. मी काय सामान्याची बहीण नाही म्हणल्या, चंद्रभागा माझी बहीण आहे म्हणली. आणि पांडुरंग परमात्मा वडील झाले म्हणले. तुमच्या आमच्यासारख्याचे पाप धुवून जा. माझी बहीण चंद्रभागा, चंद्रभागा बहीण आहे. आईने विचारलं, आई चंद्रभागा बहीण आहे तुमची, वडील पांडुरंग परमात्मा आहेत आणि आई रखमाई माता आहे. पण आईने विचारलं, आई तुम्हाला भाऊ नाही का? त्या म्हणल्या जरी सख्खा भाऊ असला तर त्याचं मग नातं गोत राहिलं नाही म्हणल्या. नाना भाऊ पण मग पंढरपुरातच म्हणले. कोणी अहो म्हणल्या निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणला म्हणलं. सगुण रूपाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला असा पुंडलिक राय मग सक्का भाऊ म्हणल्या. पुंडलिक राय बंधू त्याची ख्याती काय सांगू. पुंडलिक राय बंधू त्यांची ख्याती काय बरोबर ना. माझ्या भावाबद्दल किती जरी बोलल्यात तर कमी म्हणल्या. म्हणून रखमाई माता मग आई म्हणल्या, मी लय मोठ्याची लेके बरं म्हणल्या. आणि आजच्या परवा संपला नाना आणि आया खरोखर मारला निघून गेले. एवढं कसं काय हे पा आज त्यांचे मुलगा असणारा श्री दत्तात्रय गुणाजीराव भालेराव भगवंताकडे प्रार्थना नाही. आईंना सुद्धा वाटत असत हे पा नामचिंतन जे असतं का ते माणसाला मारायला घेऊन जात असतं. परमार्थात माणसाला मारायला नेत असतो बळीगुरुजी. भगवंताकडे प्रार्थना आहे. आज नातवांनी मुलांनी मिळून जा उत्सव ज्ञानयज्ञ सोहळा केलेला आहे आणि मोठा अन्नदान केलेलं आहे. आज ज्ञानयज्ञ सोहळा केलेला आहे. भगवंताकडे प्रार्थना आहे देवा ह्या नामचिंतनाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हा आणि आईला उत्तम सद्गती प्राप्त करून घ्या तुमच्या चरणाजवळ घ्यावा. त्यात पांडुरंगाकडे प्रार्थना आहे आमची. पण खरोखर परमार्थ माणसाला मारायला नेत असतो. पण आईने विचारलं, आई मग सांगितलं मला आल्यावर पाठवलं नवलदाजीने. खूप कष्टातून उभं केलेलं होतं म्हणजे खूप कष्ट केले म्हणले. आणि आज म्हणले सोन्यासारखे दिवस आहेत. खरोखर सोन्यासारखे दिवस आलेत. त्यांची इच्छा होती की आईनं आमच्या सोन्यासारख्या दिवसाचा उपभोग घ्यावा. पण प्रारब्ध असतं महाराज. पण आई सुद्धा नेत्र 16 डोळ्यांना पाहत असत्या सर. तर आईला सुद्धा आनंद वाटत असेल की कुळी कन्यापुत्र तुकोबरांच्या भाषेत होती जी सात्विक आणि त्याच हरिक वाटे देवा. हो म्हणून भगवंताकडे प्रार्थना देवा तुमच्या चरणाजवळ उत्तमची गती तो एक पाय चरणाजवळ घ्यावा हे भगवंताकडे प्रार्थना कर. नाईने विचारला, आई माहेरला जाण्याची गडबड का केली हो? म्हणल्या पांडुरंगाचा निरोप तुका म्हणे माझं धाडीले निरोपा काय करता येतं म्हणले. म्हणून काय एका जनार्दनी चरण 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 हाय 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 एका जनार्दनी शरणा शरणा शरण एका जनार्दनी एका जनार्दनी
राजे शरण करी मायेराची आठवण रे लहरा हरी रे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली मरण हाती सुटली काया विचारे या निश्चये नासोनिया गेली कंते सहज स्थिती भोगाची न देकेसे झाले श्रम आले वर्म हाताही तो कोबरा म्हणले आता श्रम राहिलं नाही कष्ट राहिले नाही परमात्मा आमच्या हाताला आला हरी आला हाता मग कायची भय चिंता आणि आता तो कोबरा म्हणले आम्ही शेवटच्या अवस्थेला गेलो तुका म्हणे कैची कीव कोटे जीव निराळा त्या अवस्थेला गेलो चाल घ्यायची